कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये चांगलीच शक्ती लावलेली आहे। या प्रभागात जनसुराज्य शक्ती पक्षाने थेट पॅनेल उभे केलेले आहे। रमेश खाडे, स्वाती लिमकर, अनिल पाटील आणि ऋतुजा म्हसवेकर या चौघांचं पॅनेल जनसुराज्य शक्ती पक्षाने इथं उभं केलेलं आहे। या पॅनेलला अतिशय चांगला प्रतिसाद सध्या मिळत आहे। रमेश खाडे अनेक वर्षे सामाजिक काम करत आहेत। स्वाती प्रवीण लिमकर यासुद्धा सामाजिक कामात अग्रेसर आहेत। अनिल पाटील हेही अग्रेसर आहेत। ऋतुजा म्हसवेकर यांचंही काम चांगलं आहे। एकूणच सगळेच उमेदवार ताकदीचे असल्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने चांगलीच हवा केलेली आहे। प्रचाराला या भागात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। गेले 8-10 दिवस जोरात प्रचार सुरू आहे। आमदार विनय कोरे यांनी सुद्धा या भागात प्रचाराचा धडाका लावला। त्यामुळे गेल्या काही दिवसात जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रभाग क्रमांक 8 मध्ये अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सगळेच उमेदवार चांगले आहेत, कामाचे आहेत, कार्यकर्ते आहेत। या सगळ्यांचा संपर्क चांगला आहे। सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे उमेदवार आहेत। त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रभाग क्रमांक 8 मध्ये मिळत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये सध्या जनसुराज्य पक्षाची चांगलीच हवा तयार झालेली आहे। रमेश खाडे यांचा घरोघरी प्रचार जोरात आहे। स्वाती लिमकर याही पायाला भिंगरी बांधून प्रत्येक घरात पोहोचलेले आहेत। अनिल पाटील, ऋतुजा म्हसवेकर यांचेही प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत होत आहे। अनेक वर्षे हे चौघही सामाजिक कामात अग्रेसर आहेत। त्यांचं काम सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे प्रत्येकाचं काम माहीत असल्यामुळे या प्रभागात प्रभाग क्रमांक 8 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाने एक व्हिजन घेऊन या निवडणुकीत उतरलेला आहे। आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम या दोघांनीही कोल्हापूरच्या विकासाचं व्हिजन ठेवून या निवडणुकीच्या मैदानात जनसुराज्य शक्ती पक्षाला उतरवलेला आहे। त्यामुळे एकूणच कोल्हापूरच्या प्रगतीसाठी हे चारही उमेदवार मैदानात उतरले आहेत। त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची प्रभाग क्रमांक 8 मध्ये चांगलीच हवा झालेली आहे।